फायनली मित्रांनो तो क्षण आलेला आहे ज्याची आपण गेली सकाळपासून वाट बघत होतो. आम्ही आता दिवे घाटातच असे उभे आहेत. अशी भव्य अशी मोठी मूर्ती आहे, तिथपर्यंत जायचं आपल्याला चाललंय. तर रामकृष्ण हरी माऊली वारीच्या ह्या दुसऱ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आता दुपारचे बरोबर 2 वाजलेत. आपण पहिला एक ब्लॉग आहे ना वारीचा, म्हणजे आपण जिथून सुरुवात केलेली तो सर्व ब्लॉग आहे ना तुम्हाला पाहायला मिळणार. मी आधीच अपलोड केलेला आहे. आता माझी तर फर्स्ट टाइम आहे वारी. मी फर्स्ट टाइम इथे आलेलो आहे. जो वारीचा अनुभव मी इथून घेऊन चाललोय ना तो मी आयुष्यभर कधीच विसरू नाही शकणार. वारी आमचं सगळं सर्वस्व झालेलं आहे. 8 वाजता चालायला सुरुवात केलेली ते दुपारी 2 वाजेपर्यंत येऊन आम्ही दिवे घाटाच्या पायथ्याशी येऊन आम्ही थांबलेलो आहे. तर तो दिवे घाटाचा जो पूर्ण आमचा प्रवास आहे ना तो सर्व दाखवणार आहे. त्यासोबत तुम्हाला पालखी देखील दाखवणार आहे. मी तो शब्दात वर्णन नाही करू शकत. मी त्याला फक्त एवढंच बोलू शकतो, अविस्मरणीय. म्हणजे आयुष्यभर तुम्ही तो आठवणीत जमा करून ठेवू शकता असा तो काही दिवे घाटातला जो पूर्ण नजारा असणार आहे. तोच अनुभवण्यासाठी आता आपण काय दिवे घाट चढायला सुरुवात करणार आहे. पुन्हा एकदा सर्वांना रामकृष्ण हरी मंडळी. बघा मित्रांनो, समोर तुम्हाला ही गर्दी दिसते. आता माऊलींचा जो पालखी आहे ना, माऊलींची जी पालखी आहे ना ती या दिशेने येणार आणि ह्या दिशेला म्हणजे आपल्या डाव्या हाता साईडला आहे दिवे घाट आहे. आणि आपण तिथून चालत होतो. आपण थोडं या साईडला आलो कारण की या साईडला थोडंसं बॅकग्राऊंड वगैरे चांगलं आहे. आणि आता आपल्याला जायचं आहे पुन्हा मेन रस्त्यावर जायचंय आणि दिवे घाटासाठी मार्गस्थ व्हायचंय. मगाशी मस्तपैकी पाऊस पडलाय. ढग बघतील तुम्ही, ढग भरून आलेत आणि मगाशी छान असा पाऊस पडला. जरा थंडगार वातावरण आहे आणि वारा पण बघा केवढा सुटलाय. कुठून आले दाजी? राजगुरुनगर. अच्छा, खेड तिथून आलेत काय वारीसाठी? किती वर्ष चालतंय वारीमध्ये? पहिल्यांदाच आहे आणि आम्ही पण पहिल्यांदाच आहे. चला रामकृष्ण हरी. हा अच्छा, चला आजी आणि आजोबा भेटले ना ते पुण्याच्या खेडवरून इथे पालखीसाठी आलेले आणि ते पण पहिल्यांदाच आलेले आहेत. आणि आता आपण पोहोचलो आहे मेन रोडला आणि हा नजारा बघा. चला माऊली माऊली चला माऊली तुकाराम. तर माझ्या मागे जो तुम्ही असं हिरवा भला मोठा तो डोंगर बघतात आहे ना तर इथेच आहे दिवे घाटामध्ये. इथून सुरुवात होणार आहे पण गर्दी जिथे नजर जाईल ना तिकडे गर्दीच गर्दी आहे. आणि दिवे घाटाला आता होईल सुरुवात. तुम्हाला मी आता गर्दी दाखवतो की गर्दी बघ किती आहे. पण आपल्याला असं फिरून पूर्ण प्रॉपर दिवे घाटापर्यंत जायचंय. पण कितीही गर्दी असेल काही असेल ना पण एनर्जी मात्र काही कमी होत नाहीये. उत्साह काही कमी होत नाही. उत्साह तेवढाच आहे. हा हिरवागार डोंगर आणि पूर्ण सफेद पोशाख आहे तर त्यामुळे ते दृश्य बघायला खूप भारी वाटतंय. हे आता आपण चालतोय मेन रोड वरून आणि ही एवढी गर्दी आहे. मी 10x झूम केलंय आणि समोर तुम्ही बघतात ना ही बघा ही माणसांनी घाटावरती चढायला सुरुवात केली आहे.
जर तुम्हाला डोंगराच्या एकदम टोकावर जर दिसत ना तर ही विठ्ठलाची भव्य अशी मूर्ती आहे. जर तुम्हाला दिसत असेल तर ही समोरच आहे एकदम. तिथपर्यंत आपल्याला चालत जायचं आहे. आणि हे बघा लोक केवढी चालतात आहे. अरे वा, इथे आपण आता पोहोचलोय कुठे तर आपण आता दिवे घाटाच्या पायथ्याशी म्हणजे दिवे घाट आता चढायला सुरुवात केली आहे. आणि आपल्या इकडनं एक बोलताच्या पद्धत दिसतंय नाद ब्रह्मा. शॉर्ट्स बघूया नाद ब्रह्माचे. साबुदाणी खिचडी म्हणजे भरपूर नाश्ता आहे. आज यासोबत आहे पण या मे महिन्यात खायला नाही मिळाले पण वांदा येऊन खायला मिळाले. पूर्ण आंबेच आंबे. तो क्षण आलेला आहे ज्याची आपण आतुरतेने वाट बघत होतो. तो म्हणजे आपण दिवे घाटात आता पूर्णपणे चढायला सुरुवात केलेली आहे. आणि बघा इकडची गती बघा. तर फायनली आपण दिवे घाटात आलो आहे. आम्ही चाललो हा आहे आपण आता फायनली दिवे घाट चढायला सुरुवात केली आहे. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. हरे कृष्ण हरी जय जय रामकृष्ण. हरे रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. हरे रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. हरे रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. बघा तुम्हाला आता एक मी मूर्ती दाखवतो विठ्ठलाची. माऊली हा तुकाराम 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 माऊली तुकाराम माऊली तुकाराम. तर आपल्याला आपण वारी चालतोय ना इथे बघा कसा उत्साह वगैरे आहे. तर आपल्याला इथे वारकरी भेटले तर आपण त्यांना विचारूया कारण की आपलं तर कसं पहिलं वर्ष हे वारीमध्ये येण्याचं. पण तुम्ही किती वर्ष झाले? मी दुसरं वर्ष आहे माझं. दुसरं वर्ष. हो. तर मला तर या वर्षी जावं वाटलं असं जावं वाटलं कर्म नाही गेलं तिथं की वारी कधी येते या सोहळ्यामध्ये कधी सहभाग होतो असं मला वाटू लागलं. आणि काय इकडचं म्हणजे वातावरण असतं खूप म्हणजे वातावरण सगळं म्हणजे असं भक्तिमय वातावरण आहे की माणूस रमून जातो पूर्ण. असं घरच्या विसरून जातो आपण गावाकडलं सर्व आपण विसरून जातो. आता माऊली माझं पण हे की तू पहिलंच वर्ष आहे पण मी इथे आलो ना तर आता आम्ही एवढं किलोमीटर म्हणजे भरपूर चाललो आम्ही. पण आम्हाला जरा सुद्धा थकवा नाही वाटला किंवा असं म्हणजे जरा सुद्धा काही वाटलं नाही की आपण किती लांब चालतोय वगैरे काय. आणि इथून आता निघावं सुद्धा वाटत नाहीये. नाही हे म्हणजे असं खूप म्हणजे पूर्ण ही शक्ती म्हणजे ऊर्जा जे देते पांडुरंगाची ऊर्जा देते आपल्याला हे पूर्ण. आपण तर थोडंसं मी तर हे पण काही लोक खूप वर्षापासून येतात. खूप म्हणजे वयस्कर लोक आहेत लेडीज येतात म्हणजे रमून जातात सोहळ्यामध्ये रमून जातात खूप.
आणि आता माऊलींची पालखी किती वाजेपर्यंत इकडे येईल? आता तरी पण ते 1-1.5 तास लागेल. 1-1.5 तास लागेल ना अजून? 1.5 तास. पण आता मी कुठे आहे तर दिवे घाटात आहे ना, तर मी तुम्हाला ना 3 दृश्य ना एकाच फ्रेम मध्ये दाखवतो. ती 3 दृश्य बघा कुठली आहेत ती. तर तुम्हाला म्हणालो 3 दृश्य. एका बाजूला पूर्ण हिरवा डोंगर, मध्ये वाहणारा हा छोटासा धबधबा आणि वारकरी. हे दृश्य बघा. आपण इतका घाट चालत आलो. काय सुंदर दृश्य आहे. हा व्ह्यू बघा. हा व्ह्यू डोळे भरून कधीपासून बघायचं होतं, त्यासाठी आम्ही एवढा असा हा प्रवास केलाय. आमचा तो व्ह्यू आहे. डायरेक्ट बरं आहे. बापरे, एवढं काय होतंय? फायनली मित्रांनो तो क्षण आलेला आहे. फायनली मित्रांनो तो क्षण आलेला आहे ज्याची आपण गेली सकाळपासून वाट बघत होतो. पालखी म्हणजे होतं दिवे घाटातलं ते विहंगम दृश्य आणि समोर आमच्या पालखी आहे. माझ्या अंगाला बघा तुम्ही काटा मला एकदम हे झाला आहे, अंगाला काटा आलेला आहे आणि पहिल्यांदाच आपण पालखीचं दर्शन घेतोय. सकाळपासून आम्ही फक्त वारी कशी म्हणजे इथे आहे, कसं वारीचं वातावरण आहे, कसा आनंद असतो हे तुम्हाला दाखवलं. पण आता आपण करणार आहोत पालखीचं दर्शन. हा हा
हे दृश्य बघणं माझ्या अचानक का माहिती नाही काय झालं, पण माझ्या डोळ्यात पाणी आलं जेव्हा ते बघितलं तेव्हा, आणि माझ्या अंगावर काटा आला. पूर्ण वातावरणामध्ये जेव्हा तुम्ही एकरूप होणार ना तेव्हाच तुम्हाला तो अनुभव येईल. म्हणजे मी काय बोलतो ते तुम्हाला समजेल. विलक्षण अनुभव. आणि मस्तपैकी आम्ही आता दिवे घाटातच असे उभे आहेत आणि माझ्या मागे तर मी ते बघतील ना, पण हा व्ह्यू बघा ना कसं भारी आहे. आणि आपल्याला ना हे माझं ते बोट आहे ना इथपर्यंत जायचं आपल्याला चालत. अशी भव्य अशी मोठी मूर्ती आहे, तिथपर्यंत जायचं आपल्याला चालत. माऊलींचं पालखी आहे ना ती ह्या इथे आहे. तर आता आपण इथून 10x मारू आणि तो व्ह्यू बघूया. किंवा मित्रांनो समोरून चालली आहे माऊलीची पालखी. दिसले पाटील हो नाही काय नको पुढे
माऊली काय माऊली? Jai Shankar!